पाण्याच्या टाकीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथं टाकी खूप मोठी आहे. चल मग तू जरा इकडे ये. झाकण व्यवस्थित आहे. तर पाण्याच्या टाकीमध्ये आम्ही गेल्यानंतर टाकी मला वाटलं छोटी आहे, भरपूर मोठी आहे आणि पूर्ण पसरा आहे एवढा. तर त्याच्यामध्ये बघू शकता किती घाम निघाला, म्हणजे गरमी किती आहे. तर अशा गरमीमध्ये हा साप अटकलेला होता आणि सुखरूप त्याला पण या बॉर्डरमध्ये पॅक केलं, बॉर्डरला होल पण केलं. तर हा साप जो आहे, तर सरांचं नाव संतोष कुडतरकर. तर सरांनी कॉल केला आणि हा साप वाचवण्यासाठी सर्पमित्रांना बोलवलं आणि आपण हा साप सुखरूप पकडलेला आहे आणि त्याला जंगलामध्ये व्यवस्थित रिलीज करू. तर बऱ्याच वेळा मित्र साप जे आहेत गोडाऊनमध्ये किंवा आपल्या परिसरात असतात, तर साप मारले देखील जातात. तर काय कारण झालं की तुम्ही हा साप वाचला पाहिजे या विचाराने एक गुगलवर सर्च केला आणि सर्पमित्रांचा नंबर घेऊन साप वाचवण्याचा प्रयत्न केला? काय कारण आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटलं? आम्ही एक साप उदाहरण म्हणजे असं साप पण वाचलं पाहिजे आणि माणसाला पण कोणाला दंश नाही केला पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही आपल्याला कॉल करून बोलवलं. आपण इथे आलात, आमच्या या युरोपॅकच्या गाळ्यामध्ये आलात. आमचे प्रोपेटरेचे देवेंद्र छेडा आणि धनिक छेडा यांच्या या मालकीचं हे गोडाऊन, इथे साप होता. आपण आलात आणि या सापाला पण आपण वाचवलं चांगल्या रीतीने आणि त्याला सुखरूप बाहेर काढलं आणि आमचे सुद्धा जीव वाचवले. त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. म्हणजे मला देखील सांगायला आनंद होतो की साप वाचवणे आज काळाची गरज है. कारण अपन अभी हम लोग जो देख रहे हैं, पूरी जो ज़मीन है उसके ऊपर गोडाउन, बिल्डिंग या नए नए प्रोजेक्ट चालू है. तो ये जो जंगली जानवर है, सांप है या कुछ पक्षी है, पशु है, तो उनको रहने के लिए अभी जगह कम होती जा रही है, या फिर उनको तकलीफ आ रही है, या फिर इंसान अपने स्वार्थ के लिए उनको खा रहा है, मार रहा है, बेच रहा है. तो ऐसी सभी चीज़ें हो रही है. और इसी वक्त में सर ने एक सांप बचाने के लिए मुझे कॉल किया और मुझे सांप बचाने का मौका मिला. तो सांप भी जहरीला है, किंग कोबरा सांप है, जिसको हम नाग बोलते हैं मराठीमध्ये. नाग. तर विषारी अत्यंत असलेला हा साप आहे. हा 4 विषारी सापांमध्ये येतो. की भारतामध्ये 4 सांप ऐसे हैं जो अगर डस ले तो आदमी की जान जा सकती है. तो इसमें नाग भी है, और दूसरे है मनियार और रसल स्वाइपर है, और फुरसे जो बोलते हैं. ऐसे जहरीले सांपों में से ये सांप है. तो यहाँ पे गोडाउन में आया था शक्ति कॉम्प्लेक्स खारबाव. तो मेरी मराठीमध्येच बोलतो. तर तुम्हाला देखील तुमच्या वेअरहाऊसमध्ये किंवा कुठे साप दिसला तर न मारता तुम्ही सर्पमित्रांना बोलवा आणि साप वाचवा. कारण मारल्यानंतर कधी कधी आपल्याला जेव्हा भविष्यामध्ये कधी त्रास होतो तेव्हा आपल्याला वाटतं की त्या वेळेला मी हा साप वाचवला असता तर बरं झालं असतं, किंवा तो मारला म्हणून मला असं झालं, असं कधी कधी आपल्या मनात शंका देखील येते. तर म्हणून हा जास्त वेळ न घेता हा साप आपण सुखरूप सोडतो. आणि दुसरी एक विनंती आहे की या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये साप जेव्हा तुम्ही याच्यात पॅक केला तर लवकर सोडून द्या.